माझी बहीण आज म्हणजे धावती भेट तिची दरवर्षी अशीच असते, गडबड असते. कारण ती ऑलरेडी त्यांना सुट्ट्या मॅनेज करून यावं लागतं. गावी आल्यावर यात्रेसाठी ते 4 दिवस थांबतात. मग त्यांच्या सुट्ट्या कमी पडल्या की त्यांची जायची लगबग चालू होते. सुट्ट्या नसतात, सुट्ट्याचा प्रॉब्लेम असतो. तर सगळेच ह्यावेळेला आले होते, दोन्ही फॅमिल्या त्यांच्या. हे माझे वडील आहेत. तर असं झालं की त्यांना पुढचा प्रोग्राम त्यांनी ठरवला होता. त्यांनी म्हणजे माझी बहीण आहे, तिची डिलिव्हरी झालेली आहे. त्या बाळाला बघायला ती जाणार होती. हे बघा, ही दरवर्षी मला काही ना काही गिफ्ट आणते. असंच काहीतरी छोट्या-मोठ्या वस्तू असतात आणि मला म्हटली, "काय मी जास्त वेळ तुझ्याकडे थांबणार नाही. हार्डली एक अर्धा पाऊण तास थांबेन. तू चहा कर, आम्ही पटकन निघू." तिनं बहिणीच्या बाळासाठी काहीतरी गिफ्ट घेतलं होतं. ते तिनं दाखवलं. छान होतं, मस्त होतं. मलाही जायचं आहे. आता बारसा आहे, त्यावेळेला मी बारशाला बाळाला काहीतरी नेईन. तर मी इथं पटकन चहा सगळ्यांसाठी केला. चहा दिला. तर कसं होतं, दरवर्षी आले की दोघांनाही सुट्ट्यांचा प्रॉब्लेम असतो. यात्रेत सहसा आले की ते डायरेक्ट गावी जातात आणि इकडं-तिकडं मग पाहुण्यांकडे जायचं म्हटलं तर ते असं राहत नाहीत. पटकन भेटतात, भेटीगाठी होतात. एक अर्धा पाऊण तासात निघतात लगेच. तिला कसं मे महिन्यात जास्त सुट्ट्या असतात, पोरींनाही असतं, तेव्हा ती मे महिन्यात किंवा दिवाळीत घरी येते माहेरी. तर मी सगळ्यांना इथं चहा दिला. तर पोरी म्हणायला लागल्या, भूक लागली. तर पटकन म्हटलं पोळ्याच 2 चपात्या केल्या. पोरींनी चहा चपात्या खाल्ल्या. इथं बघा गडबड, गडबड, गडबड नुसती आवरा, आवरा, आवरा म्हणून गडबड चालली होती. मग मी पटकन सगळ्यांना चहा वगैरे दिला. सगळ्यांनी निरोप घेतला आणि ती पुढं बहिणीला कोल्हापूरला भेटायला गेली आणि तिथूनच ते निघणार होते. आजचा मिनी व्लॉग